नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. नगर परिषद भरतीच्या संदर्भामध्ये एका RTIचं उत्तर येतं आणि फक्त त्या उत्तराच्या आधारे संपूर्ण यूट्यूबवरती या आटलेल्या पाण्याचे समुद्राचे घोडे जे आहेत, पाणघोडे, ते समोर येतात आणि सगळे सांगतात की बाबा आता जाहिरात आली येण्यात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नगर परिषद भरतीची जाहिरात कधी येणार आहे याबद्दल डिटेल्ड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन सांगणार आहे. आणि या लेटेस्ट अपडेटच्या आधारे तुम्हाला म्हणजे या नगर परिषद भरतीचं हे जे 15 जूनपासून जी जाहिरात येणार आहे आता येईल, पुढच्या महिन्यात आली, असं करत 2026 उजाडला पण जाहिरात नाही आली. आता योग्य टाईमलाईन जी आहे तर ती काय असू शकते हे तुम्हाला या आजच्या या व्हिडिओच्या स्वरूपातून कळणार आहे. आणि नुसतं नगर परिषदच नाही, कुठल्याही प्रशासकीय विभागाची भरती येण्या अगोदर त्याचे काही सिग्नल्स किंवा त्याचे काही संकेत येतात की त्यानुसार आपल्याला आपली जी अभ्यासाची जी रणनीती आहे किंवा अभ्यासाचा फोकस जो आहे, वेळ जो आहे, तर तो वाढवावा लागतो. हे तुम्हाला या आजच्या या व्हिडिओच्या मार्फत करणार आहे. म्हणजे तुम्हाला आजचा जर व्हिडिओ जर पाहिला, तुम्ही कंप्लीट पूर्ण जर पाहिला, तर तुम्हाला कुठलीही भरती जी आहे तर ती कोणत्या पटलावर आहे, कोणत्या टप्प्यात आहे आणि इथून पुढे भरती कधी येऊ शकते, खरी माहिती काय आहे आणि खोटी माहिती काय, सगळं काही तुम्हाला समजणार आहे. आता तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपली ही महावृत्त नावाची ही एक चालू घडामोडीसाठी आपण डेली PDF आणि व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये TCS, IBPS, MPSC साठी संपूर्ण विषयाच्या नोट्स देखील तुम्हाला यामध्ये फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये आहे. प्रत्येक पानावर यश, प्रत्येक ओळीत सिलेक्शन, अशी इन्फॉर्मेशन पॉवर पॅक कॉम्पॅक्ट या सगळ्या नोट्समध्ये दिलेली आहे. प्लस AI व्हिडिओ नोट्स ज्या आहेत त्या देखील आहे. जगातल्या कुठल्याही शिक्षकापेक्षा दर्जेदार पद्धतीनं AI जे आहे तर ते वर्णन करून आणि क्रिस्प, क्लिअर आणि मुद्दे सोपे करून सांगण्यात जेवढं AI सांगू शकतं तेवढं कुठलेही शिक्षक मला नाही वाटत की सांगू शकतील. त्यामुळे आपण AI व्हिडिओचा देखील यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. 49 रुपयात आहे, तुम्ही ट्राय करू शकता. आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे तर ते जॉईन करा आणि तिथून परचेस करा. काही प्रॉब्लेम आला तर हा नंबर आहे. चला, तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, नगर परिषद असो किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची पदभरती जी आहे तर ती येण्या अगोदर कोणकोणते संकेत मिळतात आपल्याला, त्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की ही भरती आता येण्यात आहे. जाहिरात येणं म्हणजे नेमकं काय झालेलं असतं की अनेक वेळा जे आहेत तर ते यूट्यूब टीचर्स आहेत किंवा शॉर्ट्समध्ये किंवा याच्यामध्ये सांगतात की बाबा आता पुढील आठवड्यात जाहिरात येणार आहे, पुढच्या महिन्यात येणार आहे, 1 तारखेपासून 15 तारखेपासून. पण त्याच्यामध्ये ना इनसाइड इन्फॉर्मेशन जी आहे ना तर ती चुकीची असते. डेट पक्की आहे असं सांगितलं जातं पण डेट कधीच ती पक्की नसते. गव्हर्नमेंटची जी प्रोसेस आहे ना अशी कधीच अचानक होत नाही बरं का. सगळा जो मसुदा आहे, मायना आहे आणि सगळी प्रोसेस जी आहे तर ती सगळी ऑफिशियली लॉजिकली करेक्ट जर तुम्हाला कळाली तर तुम्हाला कोणताही शिक्षक खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे समजण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळंच पाहणार आहोत की जाहिरात येण्या अगोदर कोणकोणते संकेत मिळतात. जस्ट बिकॉज एक RTIची चिटोरी आली म्हणजे जाहिरात येईल असा अर्थ होत नाही ना. आता फेक डेट्स आणि ऑफिशियल लॉजिक यामधला काय फरक आहे तो देखील सांगणार आहे. ॲडव्हर्टिजमेंट येण्याची रिअलिस्टिक टाईम विंडो कोणत्या तारखेपर्यंत ॲडव्हर्टिजमेंट येऊ शकते, टेंटेटिव्हली जे आहे अंदाजे, म्हणजे एक्झॅक्ट तारीख सांगणं तर अशक्य असतं. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला आजच्या याच्यातून कळून येईल. आता फेक डेट्स आणि ऑफिशियल लॉजिक याच्यामध्ये काय फरक आहे पहा. फेक डेट कशा ओळखायच्या की एक्झॅक्ट तारीख सांगितली जाते. जर तुम्हाला कुठल्याही यूट्यूब टीचर्सने किंवा कुठल्याही टेलिग्राम चॅनलवरती असं सांगितलं की 15 तारखेला जाहिरात येणार आहे, सरळ सरळ समजून घ्यायचं की 100% खोटी बातमी आहे. काय तारीख सांगितली जाते एक्झॅक्ट. कोणतंही काम शासन जे आहे ना तारीख सांगून करत नाही. करू, पुढच्या महिन्यात करू, दुसऱ्या महिन्यात करू, या पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात. एक्झॅक्ट तारीख नाही सांगितल्या जात. जर कोणत्याही शिक्षकाने जर अशी एक्झॅक्ट तारीख सांगितली तर समजून जायचं की आपल्याला त्यांनी येड्यात गिनती काढलेलं आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा यूट्यूबवरती फक्त ते एक व्हायरल व्हावं किंवा एक व्ह्यूज मिळवाव्या यासाठी जे आहे ना तर हा एक काय म्हणता येईल की अघोरी प्रकार आहे. यामध्ये कुठलाही ऑफिशियल डॉक्युमेंट जे आहेत ना तर ते कधीही नसतं. फक्त त्यांना माहिती आहे की विद्यार्थ्यांचे इमोशन्स जे आहेत ना तर त्या ट्रिगर करायच्या की बाबा भरती येणार आहे आणि अशा पद्धतीने ते फक्त काय करतात, जनता जमा करायचं काम करतात. डिपार्टमेंटची वेबसाईट जी आहे ना तर त्या वेबसाईटवर अशा प्रकारची कधीही माहिती येणार नाही तुम्हाला की 15 तारखेपर्यंत याची जाहिरात येईल. जसं 15 जूनपासून यांनी सांगितलं होतं किंवा 13 सप्टेंबरला जाहिरात येणार आहे, डिसेंबरमध्ये तलाठीची भरतीची येणार आहे किंवा फेब्रुवारीमध्ये येणार आहे असं कोणी सांगितलेलं नाही किंवा ते ऑफिशियल वेबसाईटवरती नसतं ते. ठीक आहे,
या ज्या तारखा आहेत ना तर या 100% चुकीच्याच असतात. कारण शासनाची भरती जी आहे ना तर ती अशी एकदम येत नसते. अगोदर पूर्ण पायाभूत हे झाल्यानंतरच मग ही जाहिरात जी आहे ना तर ती येत असते. आता ऑफिशियल लॉजिक जे आहे तर ते कसं काम करतं पहा. गव्हर्नमेंट भरती प्रत्येक टप्प्यामधून पुढे जाते आणि प्रत्येक टप्प्यावरती विशिष्ट प्रकारचा कागद GR अधिसूचना ज्या आहेत ना तर त्या निर्गमित केल्या जातात. प्रत्येक स्टेप पूर्ण झाल्यानंतर पुढच्या स्टेप जे आहेत तर ते येतात. आणि आजचं डिजिटलायझेशन एवढं झालेलं आहे की कुठलाही कागदपत्र शासनाचा निर्णय घेतला तर तो जो आहे तर तो येतोच. आणि त्यामुळे तुम्हाला त्यावरून भरतीचा टप्पा देखील समजणार आहे ना. आता भरतीचा टप्पा कुठला कुठला असतो ते समजून घ्या. पण आता वॅकन्सी अप्रुव्हल पहिला टप्पा जो आहे, पहिला संकेत की ज्याने म्हणजे आपल्याला म्हणता येईल की खरोखर भरती येणार आहे, ते आहे की कोणतीही जाहिरात येण्याआधी पदसंख्या ऑफिशियली अप्रूव्ह झालेली असते. आता पदसंख्या म्हणजे काय, मी नेहमी सांगत आलेलो आहे की तुमचा आकृतीबंध, ठीक आहे, काय आकृतीबंध तयार झालेला असतो. नंबर 2 ला तुमची बिंदू नामावली. बिंदू नामावली खरं तर 1 नंबरला असतं. बिंदू नामावली या 2 गोष्टी ज्या आहेत ना तर या पहिल्या टप्प्यात येतात. बिंदू नामावली अगोदरच्या, नंतर त्या बिंदू नामावलीच्या आधारे आकृतीबंध. जसं की आता आरोग्य विभागाचे समजा जाहिरात येईल तर त्यामध्ये आरोग्य सेवक नावाचं पद आहे, तर ते आरोग्य सेवक ही बिंदू नामावली झाली, हे आरोग्य सेवक पाहिजे. आणि या आकृतीबंधामध्ये किती आरोग्य सेवक येणार आहे किंवा किती आरोग्य सेवक पाहिजेत हे आकृतीबंधामध्ये ठरतं. म्हणजे ऑफिशियली अप्रूव्हमेंट जे आहे तर ती तिथं होते आणि त्याचा एक कागद जो आहे ना तर तो येतोच. एवढ्या सगळ्या लोकांच्या ह्याच्यातून तो कागद तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही असं कधी होणार नाही, ते कागदपत्र येतातच. ठीक आहे. नंबर 2 ला जसं सांगितलं मी तुम्हाला की पदांची संख्या येते, फायनल अप्रुव्हल घेतलं जातं आणि बजेटचं जे आहे ना तर ते प्रोव्हिजन केलं जातं. इथे जे आहे तर ते फायनान्स डिपार्टमेंट किंवा वित्त विभागाची मान्यता, वित्त विभागाची मान्यता घेतली जाते. ठीक आहे, वित्त विभागाची मान्यता घेतली जाते. वित्त विभाग काय करतं की बऱ्याच वेळेस आकृतीबंध जे आहे ना तर ते अप्रूव्ह करण्यासाठी काय करतात की वित्त विभागाकडे पाठवतात. कोणतंही डिपार्टमेंट असेल आकृतीबंध तयार करतं आणि वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठवतात. वित्त विभाग काय करतं की बाबा आमच्याकडे सध्या एवढी जागा नाही आहे, मग तुम्ही काय करा की तुमचा आकृतीबंध सुधारणा करा. म्हणून नंतर मग हे काय करतात की परत सुधारित आकृतीबंध येतो. कोणता? सुधारित आकृतीबंध येतो. आता आकृतीबंध तयार झाल्यापासून आकृतीबंधाचं जरी समजा लेटर आलं तर तिथून पुढे समजून घ्यायचं 6 ते 8 महिने तुमची भरती येत नाही. ठीक आहे. नाव आता वॅकन्सी अप्रूव्ह नसेल, ठीक आहे, तर जाहिरात येत नाही. आकृतीबंध जर नसेल तयार तर कुठल्याही डिपार्टमेंटची जाहिरात येत नाही. आता नगर परिषदेच्या बाबतीत 3129 का काहीतरी 3000 प्लस असा जागांचा काय केलेला आहे यांनी की नामोल्लेख केलेला आहे की 3000 प्लस जास्त जागा असणार आहे. बघा प्रत्येक 6 महिन्यानंतर प्रत्येक विभागाचा जो आकृतीबंध आहे, पदसंख्या जी आहे ना तर ती बदलते. बरेचसे लोक जे आहेत तर ते प्रमोशन झालेलं असतं, बरेचसे लोक जे आहेत तर ते एक्सपायर झालेले असतात. ठीक आहे, तर बरेचसे लोक जे आहेत तर ते रिटायर देखील झालेले असतात. त्यामुळे ही जी पदसंख्या जी आहे ना तर ही वाढतच असते, ही किंवा कमी जास्त फ्लक्च्युएट होत असते. मागच्या जुन्या आकृतीबंधानुसार पुढची भरती येईल. दिस इज सिरियसली व्हेरी इलॉजिकल, स्टुपिड अँड बोरिंग थिंग टू डू वर्क. ओके, तो यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना तर ठीक आहे, एक मिळता जुळता किंवा जवळचा अंदाज म्हणून एवढ्या पदांचा ठीक आहे तेवढं दाखवू शकतं. ठीक आहे, पण बाकीचं सगळंच नाही की बाबा लगेच भरती येणार आहे. नंतर बजेट अलॉटमेंट होतं. नंतर पुढच्या टप्प्यामध्ये जे आहे रिक्रुटमेंट जे आहे ना तर ते फायनलाइज होतं एजन्सीला, म्हणजे जाहिरात यायच्या अगोदरच परीक्षा जी आहे ना तर ते कोण घेणार आहे हे देखील महत्त्वाचं असतं. आता TCS आणि IBPS नगर परिषदच्या परीक्षा घेणार आहेत हे पत्र आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे आता यांचा आकृतीबंध जे आहेत तर ते त्यामध्ये सगळं काही डिटेल येण्यासाठी जे आहे तर ती गोष्ट जी आहे ती सर्वसमावेशक आहे. ठीक आहे, एजन्सी फायनल झाली म्हणजे जाहिरात येण्याची प्रोसेस जी आहे तर पुढे सरकलेली असते. म्हणजे जाहिरात आकृतीबंध मध्ये याचा जो आहे तर तो अंतर्भाव केलेला असतो आणि ही जे आकृतीबंध आहे फायनान्स वित्त विभागाने मान्यता दिल्यानंतरच मग ते TCS IBPS कोणाकडे तरी पाठवलं जातं. ठीक आहे, म्हणजे हे जर आलं तर ते पुढं भरती सरकलेली असं होतं. एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस जे आहे, जाहिरात यायच्या अगोदर तुमचा सिलेबस पॅटर्न आणि होतो. सब्जेक्ट कोणकोणते असणार, मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार, एक्झामचं ड्युरेशन किती वेळाचा एक्झाम असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही, कुठले कुठले पद असणार आहे, टेक्निकल नॉन टेक्निकलचा सगळ्याचा जो आहे ना तर तो पॅटर्न जो आहे तर तो फायनलाइज झालेला असतो आणि जी जाहिरात आहे तर ती जवळ आलेली असते. याचे देखील अधिकृत पत्र जे आहेत ना तर ते सदरील जे डिपार्टमेंट आहे तर ते करत असतात. आणि ऑफिशियल डॉक्युमेंट जे संकेत देतात, आता कोणकोणते संकेत देतात, खाली डॉक्युमेंट दिसलं की तयारी सुरू करायची हे
समजून घ्यायचं. नंबर 1 गव्हर्नमेंट GR. ठीक आहे ना. आता आपल्याला नगर परिषदचं फक्त एक काय आलेलं आहे, एक पत्र आलेलं आहे. त्या आधारे हे आता नगर परिषदच्या 15 जूनपासून लोकांनी 2-2 वेळेस बॅचा घेतलेल्या आहेत. 2-2 बॅच करून पोरं थकलेले आहेत. तलाठी भरतीच्या पण अगोदर घेतल्यानंतर 13 सप्टेंबरनंतर डिसेंबर आणि आता नवीन वर्षात देखील किती वेळेस करणार. आपले 10 रुपये पडले तर 10 वेळेस आपण विचार करतो. म्हणून मी ही जी गोष्ट आहे ना तर तेवढं पोटतिडकीने सांगतोय तुम्हाला की काही काही गोष्टीचे जे सिग्नल्स आहेत ना तर ते समजून घ्यायला शिका. एखाद्याला जर समजा एखाद्या दिवशी जेव घातलं तर तो नक्कीच काय होईल की बाबा ठीक आहे तुम्ही खूप चांगलं केलं आणि पुण्याचं काम केलं असं म्हणून तो आशीर्वाद देईल. पण त्याच माणसाला जर समजा स्वयंपाक कसं करायचं हे जर शिकवलं ना तर त्याचं आयुष्यभर त्याचा पोटाचा प्रश्न मिटू शकतो. हा व्हिडिओ बनवायच्या मागचा उद्देश देखील हाच आहे की तुम्हाला कुठलंही कागदपत्र जर आलं समोर तर त्यातलं खरं काय खोटं काय हे समजायला पाहिजे. इवन तुम्ही त्या फॉन्टवरून देखील ओळखू शकता की हे पत्रक खरं आहे का खोटं आहे. ठीक आहे. डिपार्टमेंट आता पुढचं पाहूया. डिपार्टमेंट वेबसाईटवरची ॲक्टिव्हिटी पण चेक करा जा. मी जसं चेक करतो तसंच मी तुम्हाला सांगतोय. कुठल्याही विभागाची जर ॲड येणार असेल किंवा जाहिरात येणार असेल ना तर वेबसाईटवर होणारे जे बदल आहेत ना तर ते दिसून येतात. जसं की रिक्रुटमेंट टॅब जो आहे ना तर तो अपडेट होतो. कुठलीही विभागाचं तुम्ही जर समजा वेबसाईट चेक केली तर रिक्रुटमेंट टॅब असतो. रिक्रुटमेंट टॅबवरती काय होतं की अपडेट येतं. जुनी जाहिरात जी आहे ना तर ती रिमूव्ह केल्या जाते. मागची जी जाहिरात आहे ती रिमूव्ह केल्या जाते आणि मागची जी वेटिंग लिस्ट वगैरे जी आहे तर ती देखील रिमूव्ह होते. ठीक आहे. देन नवीन नोटिफिकेशन सेक्शन जो आहे ना तर तो ॲक्टिव्ह होतो. ठीक आहे. आणि एक्झाम पोर्टल जे आहे तर ते टेस्टिंगमध्ये असतं ते. ठीक आहे. नंतर वेबसाईट जर शांत असेल तर जाहिरात दूर असते आणि वेबसाईट ॲक्टिव्ह असेल तर समजून घ्यायचं की बाबा काही ना काहीतरी तयारी आहे. म्हणजे 2023चीच त्याच्यावरती फोटो वगैरे सगळं काय आहे. मंत्र्याचे नावं सुद्धा जुनेच ठेवलेले आहे. म्हणजे त्या वेबसाईटवरती काही काम केलेलं नाही आहे. IT काम जे आहे तर ते बंद आहे. अशामध्ये नवीन भरतीसाठी थोडाफार वेळ लागणार आहे हे समजून घ्यायचं. आता बऱ्याच वेळेस ना जाहिरात जी आहे ना तर ती काय होते की उशिरा पण येते आणि बऱ्याच वेळेस काय होतं की त्याच्यावरती लांबल्या जाते. तर त्याच्या मागचे कारण काय आहे की बघा समजा जर इलेक्शन जर असेल ठीक आहे जसं की आता आजपासून याची कशाची जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागलेली. आता आचारसंहिता लागणार आहे. मी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सांगितलं होतं. तर तेव्हापासून म्हणजे तिन्ही ज्या आचारसंहिता आहेत तर त्या झालेल्या आहेत आणि आता ही आचारसंहिता 7-8 किंवा 10 तारखेपर्यंत कदाचित राहणार आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत इतर विभागाच्या जाहिराती जे आहेत तर ते येणार नाही. काही वेळा जाहिरात उशिरा येण्याची कारण काय असतं की इलेक्शन असतं, कॅबिनेट रिशफल असतं. कॅबिनेट मंत्रिमंडळ जे आहे तर ते रिशफल जर असेल तर अशा वेळेस जाहिरात जी आहे तर ती थोडीशी लेट येते. देन फायनान्शियल इयर जे आहे तर ते एंडिंग असेल. आता 31 मार्चच्या अगोदर ज्या जाहिराती आल्या त्या आल्या. 31 मार्च आणि एप्रिलमध्ये 15 एप्रिलपर्यंत ज्या जाहिराती आहेत तर त्या स्टॉप होतात कारण बजेट असतं आणि त्यानंतरच मग ज्या जाहिराती आहेत तर त्या फुल फ्लेजमध्ये येऊ शकतात. बजेट सेशन चालू असणं हे फॅक्टर्स ॲडव्हर्टाइजमेंट डिले करू शकतात. ठीक आहे. देन आता ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची रिअलिस्टिक विंडो काय असते पहा. वॅकन्सी अप्रुव्हल RTI नुसार RTIचं पत्र आलं म्हणजे लगेचच वॅकन्सी आली असं नाही आहे. एजन्सी फायनल होणं 1 ते 2 महिन्यात, पॅटर्न फायनलाइज 2-3 महिन्यात आणि ॲडव्हर्टाइजमेंट 3 ते 6 महिन्यात. म्हणजे जर समजा तुमचा आकृतीबंध जर आज आला, आकृतीबंध जर आज आला तर तिथून पुढे 6 महिने किती कमीत कमी कमीत कमी 6 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्ष सुद्धा लागू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. आपलं आता जलसंधारणचंच घ्या. जलसंधारणचा आकृतीबंध, फायनान्शियल बजेट वगैरे सगळं काय अप्रूव्ह होऊन जवळपास 8 महिने झाले पण आणखी जाहिरात आलेली नाही आहे. ठीक आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यात जाहिरात येणार असं जर तुम्हाला टेलिग्रामवरती व्हॉट्सअपवरती कुठल्याही शिक्षकाने सांगितलं तर ते हमखास 100% जवळपास चुकीचंच असतं. ठीक आहे. कारण असं सरकार जे आहे ना तर ते असं डेडलाईन किंवा टाईम सांगून ना कधीच कोणती जाहिरात किंवा ते काढत नसतं. ठीक आहे. आता फेक पॅटर्न कसं ओळखायचं आहे तर ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट आहे की नाही ते वर्बल जे शिक्षक लोक सांगतात तर ते देखील आहे. आणि ज्यावेळेस अपडेट येणार आहे तर पुढच्या हप्त्यात ना जाहिरात येणार आहे. ज्यावेळेस शिक्षक माहिती सांगत असतील त्यावेळेस जर ते अटकले तर समजून घ्या की ते काहीतरी लपवत आहे. बळजबरी नाही की ते खोटंच बोलले पाहिजे पण ते काहीतरी लपवत आहे किंवा काहीतरी बनव चालू आहे. ज्यावेळेस माणूस खरं काही बोलत असेल ना तर ते डोळ्यात डोळे घालून बोलतो आणि त्याचे शब्द जे आहेत ना तर ते कधी अटकत नाही. आवाजामध्ये पण तो कॉन्फिडन्स तुम्हाला दिसतो आणि चेहऱ्यावरती पण त्यांचे एक्सप्रेशन दिसत असतात. मला वाटतं ही जी गोष्ट आहे ना तर ही इनफ आहे तुम्हाला म्हणजे खरी जाहिरात कधी येणार आहे, काय येणार आहे हे सांगण्यासाठी. राहिला आता या व्हिडिओला मी समअप करायचं असेल तर एकच गोष्ट सांगतो. ही जी नगर परिषदेची जी जाहिरात आहे ही पुढच्या शैक्षणिक वर्षातच येऊ शकते कारण भूतपूर्व दुय्यम निवड समिती जी आहे त्याच्या अंतर्गतच ही जी आहे तर ही भरती झालेली आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही GR दाखवलेला आहे.
तर या अनुषंगाने मी एवढं सांगू इच्छितो की ही जी भरती आहे ही जून जुलैच्या नंतरच येऊ शकते. ठीक आहे, चला आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये नोंदवू शकता. आतापुरते एवढंच थांबतो. राम राम.